नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपली ही नेक्सॉनचं टॉप मॉडेल आहे आणि आपल्या गाडीतलं इन्फोटेनमेंट सिस्टीम जे आहे ते गाडी बंद केल्याने सुद्धा बंद होत नव्हतं, ते तसंच चालू राहिलं होतं। तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, तुम्ही तिथं जाऊन ते चेक करू शकता। तर आपल्या गाडीतला इन्फोटेनमेंट सिस्टीम त्या दिवशी बंद होत नव्हता, त्यासाठी आपण टाटा मोटर्सला पण कॉल केला होता, पण टाटा मोटर्सकडनं ॲट द सेम टाईम आपल्याला रिस्पॉन्स भेटला नव्हता, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आत्ता सध्या आमचे कुठलेच माणसं तुमच्या लोकेशनला येऊ शकणार नाहीत, तर उद्या सकाळी तुम्ही 9 वाजता आम्हाला परत एकदा कनेक्ट करून आमची माणसं तुमच्याकडे येतील। तर ही इन्फोटेनमेंट सिस्टीम आत्ता जसं तुम्ही बघताय माझ्या गाडीतली बंद आहे, हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालेला आहे। पण जर भविष्यात तुमच्या गाडीमध्ये पण असा प्रॉब्लेम आला, इन्फोटेनमेंट सिस्टीम जी आहे तुमची ती बंद नाही झाली, तर जास्त पॅनिक व्हायची काही गरज नाही, कारण माझ्या गाडीमध्ये फर्स्ट टाईमच असा प्रॉब्लेम आला आणि मी अक्षरशः हैराण झालो की बाबा आपल्या गाडीला जस्ट 4 महिने झालेत आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम गाडीतली बंद का होत नाही, कारण माझ्यासोबत माझी फॅमिली पण होती। फॅमिलीला पण नक्की कळत नव्हतं की आपण गाडीला पैसे एवढे स्पेंड केलेत पण गाडीमध्ये हा प्रॉब्लेम काय येतोय। त्यासाठी टाटा मोटर्सला कनेक्ट केलं तर पण टाटा मोटर्सकडनं मला ॲट अ सेम टाईम चांगला रिस्पॉन्स भेटला नाही। तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या गाडीतला इन्फोटेनमेंट सिस्टीम जो ऑन राहिला आहे तो ऑन असून दे, गाडीला काही प्रॉब्लेम होत नाही। दुसऱ्या दिवशी आमचे सकाळी 9 वाजता लोक येतील तुमच्याकडे आणि जर तुमची बॅटरी ड्रेन झाली असेल तर आम्ही तुमची बॅटरी चेंज करून देऊ आणि नंतरनं तुमची बॅटरी लावून परत ती चार्ज होऊन जाईल, असं त्यांचं ओपिनियन होतं। पण इन्फोटेनमेंट सिस्टीम रात्रभर चालू ठेवून मला तर पटत नव्हतं, त्यासाठी मी माझा लोकल मेकॅनिक होता त्याला फोन लावला। लोकल मेकॅनिकनी मला इन्स्टंट एक खूप चांगला उपाय सांगितला। त्यांनी मला सांगितलं, सर जास्त तुम्ही काय पॅनिक होऊ नका, मला पण आत्ता एवढ्या रात्री तुमच्याकडे यायला जमणार नाही, तुम्ही फक्त गाडीतली जी बॅटरी आहे ना ते बॅटरीतलं निगेटिव्ह जे असतं कनेक्शन ते फक्त तुम्ही काढून ठेवा, जेणेकरून काय होईल तुमच्या गाडीतलं जो पॉवर आहे तो पूर्ण बंद होईल आणि इलेक्ट्रिकल गोष्टी पण तुमच्या सगळ्या बंद होतील, म्हणजे इन्फोटेनमेंट सिस्टीम पण तुमचं बंद होईल आणि बॅटरी पण ड्रेन होणार नाही। तर त्यांनी ते सांगितलं, पण ॲक्च्युली ते करतात कसं मला पण माहीत नव्हतं। त्यांनी ते मला फोनवरती गाईड केलं आणि ते मी केलं, तर ते जास्त काय असं अवघड नाही। तुम्हाला मी दाखवतो काय करायचं। इथून तर तुम्हाला माहीत असेल पुढचं जे बोनेट आहे ते इथून उघडता येतं, तर हे आपण आता पहिलं बोनेट उघडू। हे उघडलं, ओके। हे उघडल्याच्या नंतर ना तुम्हाला इकडं पुढे यायचं आहे, बोनेट जे आहे ते बोनेट ओपन करायचं आहे। आता हे थोडंसं स्लाइटली वर उचलायचं, नंतर हे ते खटका आहे तो खटकाचा वर उचलायचा। हे खूप हेवी आहे बोनेट। हे बोनेट उघडल्यानंतर हे तुम्हाला इकडे बॅटरी दिसेल राईट साईडला। हे ब्ल्यू कलरचं जे दिसतंय ना हे निगेटिव्ह आहे आणि हे रेड कलरचं कॅप लावलेली आहे ते पॉझिटिव्ह आहे। तर हे तुम्हाला निगेटिव्ह जे दिसतंय ना त्याच्यातला हा जो नट आहे ना तो नट काढायचा आहे। तो नट काढण्यासाठी तुम्हाला 9-10चा पाना लागेल किंवा तुम्हाला पक्कड जरी असले तरी चालेल। तर हे फक्त तुम्हाला नट काढायचं आहे आणि बॅटरीचं जे कनेक्शन आहे ते कारचं निघून जाईल आणि तुमची गाडी बंद होऊन जाईल। हे केल्याच्या नंतर माझी गाडी पूर्ण बंद झाली आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम पण बंद झालता। तर हा पहिली मेथड खूप चांगली आहे, म्हणजे गाडीमध्ये तुमचा कुठला पण प्रॉब्लेम आला, कुठला पण इन्फोटेनमेंट सिस्टीम किंवा इलेक्ट्रिक गोष्टी रिगार्डिंग, तर तुम्ही हे इन्स्टंटली करू शकता। हे खूप इझी आहे, काय असं अवघड नाही आहे। तर हे मी केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतरनं मी परत ती कनेक्शन लावलं आणि माझी गाडी चालू झाली। त्यानंतरनं मी पहिलं काम केलं, सकाळी उठल्या टाटा मोटर्सच्या सर्व्हिस सेंटरला गेलो। तिथं गेल्याच्या नंतरनं त्यांना गाडीचा जो सिनेरिओ काय प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या। त्यानंतरनं त्यांनी वेळाचा 1 मिनटं पण लेट न करता माझी गाडी लगेच आतमध्ये घेतली। आतमध्ये घेतल्याच्या नंतरनं मी तुम्हाला दाखवतो त्यांनी पहिल्यांदा काय केलं। गाडी मी म्यूट करतो, ही गाडी आपली चालू झाली। तर त्यांनी माझ्या गाडीचं वर्जन जे आहे सॉफ्टवेअर वर्जन ते चेक केलं। तर ते सॉफ्टवेअर वर्जन कुठं असतं मी तुम्हाला दाखवतो। हा मेनू बार आहे, ह्या मेनू बटनवरती क्लिक केल्याच्या नंतरनं हे पेज ओपन होईल। पेज ओपन झाल्याच्या नंतरनं तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे। स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतरनं तुम्हाला सेटिंगमध्ये यायचं आहे। सेटिंगमध्ये आल्याच्या नंतरनं सॉफ्टवेअर अपडेटमध्ये क्लिक करायचं आहे। सॉफ्टवेअर अपडेटमध्ये तुम्हाला हे बघा इथं लेफ्ट हँड साईडला करंट वर्जन दिसत असेल। हे करंट वर्जन आत्ता माझ्या गाडीमध्ये R14.18 आहे, जे की हे अपडेट केल्याच्या नंतर नाही। माझ्या गाडीमध्ये आधी हे करंट वर्जन सॉफ्टवेअरचं होतं R14.14। जर तुमच्या गाडीमध्ये पण R14.14 असेल तर ते जे अपडेट झालेलं वर्जन आलेलं आहे ते तुम्ही जाऊन अपडेट करू शकता। हे त्यांनी अपडेट केलं, पण अपडेट केल्याच्या नंतरनं
देखील माझ्या गाडीमधला जो इन्फोटेनमेंट सिस्टीमचा प्रॉब्लेम होता तो काय सॉल्व्ह झाला नाही, तो प्रॉब्लेम माझा तसाच राहिला. त्यानंतरनं त्यांनी त्यांचे जे टेक्निकल अजून कोण सिनियर लोक असतील त्यांना फोन केला. त्यांना फोन केल्याच्या नंतरनं त्यांनी सांगितलं ही सिस्टीम स्पीडोमीटरचं जी स्क्रीन आहे हे कधी कधी पूर्ण फ्रीज होतं. हे फ्रीज झाल्याच्या नंतरनं ते हे थोडक्यात सिस्टीम जे आहे ते रिबूट करतात. तर त्या लोकांनी त्यांना सांगितल्याच्या नंतरनं त्यांनी माझं जे गाडीतलं इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि हे जे स्पीडोमीटरचं जे दिसते ना स्क्रीन हे रिबूट केलं. तर रिबूट करण्यासाठी त्यांनी त्यावेळेस काय केलं होतं, हे म्यूटचं जे बटन आहे हे 10 सेकंडसाठीच प्रेस केलं होतं. ब्लूटूथचं बटन 10 सेकंडसाठी प्रेस केलं होतं. त्यानंतरनं माझी सिस्टीम आहे ती रिबूट झाली. ती गाडी त्यांनी नंतरनं टर्न ऑफ केली आणि टर्न ऑफ केल्याच्या नंतरनं दरवाजा जो आहे ड्रायव्हर साईडचा तो एक 15 सेकंडसाठी त्यांनी ओपन ठेवला होता आणि नंतरनं त्यांनी परत दरवाजा लावला आणि गाडी चालू केली. गाडी चालू केल्याच्या नंतरनं सिस्टीम जी आहे ती पूर्ण रिबूट झालेली होती. रिबूट झाल्याच्या नंतरनं पण सेम इश्यू, माझ्या गाडीतला इन्फोटेनमेंट सिस्टीम जो आहे तो बंद होत नव्हता. तर आत्तापर्यंत आपण 3 उपाय बघितले. पहिल्यांदा टेक्निशियननी सांगितलेलं त्याप्रमाणे आपण बॅटरी सोडून बघितली. नंतरनं दुसरा उपाय त्यांनी आपलं सॉफ्टवेअर जे आहे ते म्हणले की त्याचं व्हर्जन अपडेट करू. ते व्हर्जन अपडेट करून पण प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. त्यानंतरनं त्यांचा सिनियर मोस्ट टेक्निशियन म्हणला की सिस्टीम फ्रीज झाली असेल ते रिबूट करा. ते रिबूट करून पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. हे झाल्याच्या नंतरनं त्यांनी हार्मनशी कनेक्ट केलं. हार्मनच्या लोकांशी ते बँगलोरच्या टीमसोबत बोलले. तर त्यांनी इन्स्टंटली एकच गोष्ट सांगितली की बाबा गाडीतला जो सेन्सर असेल तो सेन्सरमध्ये प्रॉब्लेम असेल, तुम्ही गाडीतला सेन्सर चेंज करा, ते त्यांनी सांगितलं. तर सेन्सर कुठे गाडीतला तुम्हाला दाखवतो. ही गाडी माझी आता चालू आहे. मी दरवाजा हा ओपन करतो. हा आपला ड्रायव्हर साईड डोर आहे, हा मी ओपन केला. हा ओपन केल्याच्या नंतरनं हे जे दिसतंय ना तुम्हाला इथं हा सेन्सर आहे गाडीतला. हा सेन्सर ॲक्च्युली काम काय करतोय, ज्यावेळेस हा डोर आहे की नाही, हा डोर ज्यावेळेस मी हा डोर ज्यावेळेस मी लावतोय त्यावेळेस डोर लावल्याच्या नंतर ना इथलं डोर ओपन दिसतं, त्याचं मॉनिटरिंग करतोय. परत आपलं जे इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे ते मॉनिटरिंग करतोय. तर माझा तो सेन्सर खराब झाला. तर त्यांनी तो सेन्सर चेंज केल्याच्या नंतर इन्फोटेनमेंट सिस्टीम एकदम ओके मध्ये काम करायला लागलं, काहीच प्रॉब्लेम नाही. तर हार्मनशी कनेक्ट केल्याच्या नंतर त्यांनी इन्स्टंटली सांगितलं की बाबा नो तुम्ही सेन्सर चेंज करा. सेन्सर चेंज केल्याच्या नंतर गाडीतला प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. आता मी तुम्हाला दाखवतो. गाडी मी माझी बंद करतो. ओके, बंद झाल्याच्या नंतर हे ॲज युजल स्क्रीनवरचे हे गेलेलं आहे आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम जशी चालू हवी तशी चालू आहे. आता मी जस्ट तुम्हाला दाखवतो डोर उघडून. बघा, डोर मी उघडलं तसं स्क्रीन माझी जी इन्फोटेनमेंट सिस्टीमची ती ब्लॅक झाली, म्हणजे इन्फोटेनमेंट सिस्टीम माझा बंद झाला. तर हे एवढं सिम्पल होतं.